आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा। सुरुवातीला बघणार आहोत आज पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्याविषयीच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला आज मोदी हजेरी लावणार। बचत गटाच्या महिलांशी मोदी संवाद देखील साधणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला महाविकास आघाडीचा विरोध। काळे कपडे आणि निषेधाचे फलक दाखवत अंबादास दानवेंच्या नेतृत्वात निदर्शनं। 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार होतोय, महाराष्ट्रातील सरकार कुचकामी। राज्यातील घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी मोदींना विरोध, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। संभाजीनगर पोलिसांनी अंबादास दानवेंसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवरून मोदींचं लक्ष वेधण्यासाठी आक्रमक आंदोलन। कितीही चांगला कार्यक्रम असला तरी विरोध करणं हे विरोधकांचं काम। सध्या विरोधकांची परिस्थिती अवघड झाली आहे। महाविकास आघाडीच्या मोदींवरील विरोधातील निदर्शनावरून महाजनांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळ परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। मोदींच्या दौऱ्याला महाविकास आघाडीकडून जोरदार विरोध होत असल्यानं सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त। पंतप्रधान मोदी जळगावला भाजपच्या प्रचारासाठी येत आहेत। पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यावर संजय राऊतांची टीका। मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही। निमंत्रण नसल्यानं मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। जळगावात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी महिला दाखल होण्यास सुरुवात। पंतप्रधान मोदी भेटायला येत आहेत याचा आनंद, महिलांनी दिली प्रतिक्रिया।